Welcome back, all of you students. Today we are going to learn Journey to the West. Student, this is an interesting story. Through this story, we are going to learn about Journey to the West. Whenever we read about West, Journey to the West, that time we think about Western country like America, England, Europe. But here, students, this story is related by our own country, India. मुलांनो, जर्नी टू द वेस्ट, पश्चिमेकडील प्रवास. जेव्हा आपण पश्चिमेकडील हा शब्द वाचतो, त्यावेळेस आपल्या लक्षात असं येतं, पश्चिमेकडील म्हणजे इंग्लंड आणि अमेरिका या देशासारखे देश. परंतु मुलांनो, ही गोष्ट आपल्या स्वतःच्या भारत देशाच्या संबंधित आहे. तुम्हाला या ठिकाणी चित्र दिसतंय आणि या चित्रामध्ये तुमच्या लक्षात आलं की हे चित्र कोणाचं आहे? बरोबर आहे मुलांनो, एक चिनी प्रवासी युवान सॉन्ग हा 7व्या शतकामध्ये मुलांनो भारत देशामध्ये आला होता. आणि इथं आल्यानंतर त्यांनी काय केलं, त्याच्यासोबत कोण होतं, तो का इथं आला होता, ही गोष्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न या गोष्टीच्या माध्यमातून करण्याचा आहे. ओके, पहा मुलांनो, आता ही गोष्ट आपण डिटेलमध्ये शिकण्यापूर्वी वॉर्मिंग अप पाहूयात. या स्टोरीच्या रिलेटेड जी काही पार्श्वभूमी आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहा, मच ऑफ द वर्ल्ड्स लिटरेचर हॅज बीन ट्रान्सलेटेड इनटू इंग्लिश. इन दिस पॅसेज वी लर्न अबाउट an epic novel with the title Journey to the West and its most popular character Sun Wukong or Monkey King. This novel is classic of Chinese literature. It was written in the 16th century by Wu Cheng'an. Does the passage remind you of a few things you read in your history textbook last year? पहा मुलांनो, जगामधलं खूप मोठं साहित्य हे इंग्रजी भाषेमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. आणि या ठिकाणी जर्नी टू द वेस्ट ही जी काही कादंबरी आहे, ही चायनीज कादंबरी आहे. या कादंबरीला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. आणि ही जी काही कादंबरी आहे, या कादंबरीमध्ये कुणाविषयी सांगितलंय? युवा सॉन्ग या महान प्रवाशाविषयी सांगितलंय. आणि या युवा सॉन्ग या महान प्रवाशाला मंकी किंगनं कशा पद्धतीनं सहकार्य केलं, याविषयी देखील आपण या कादंबरीमध्ये वाचणार आहोत. पहा, ही फार इंटरेस्टेड कादंबरी आहे. आपण वॉर्मिंग अप पाहूयात मुलांना. पहा इथं क्वेश्चन नंबर 1, हाऊ डू पीपल फाइंड देअर वे थ्रू डेझर्ट्स, forests, mountains, oceans, etc. today? How did they do it in the past? We are going to discuss here about this. पहा, हल्ली लोक वाळवंट, जंगल, डोंगर, सागर इत्यादीमधून त्यांचा मार्ग कसा शोधून काढतात आणि पूर्वी माणसं त्यांचा मार्ग कसा शोधून काढत होती. पहा, आपण आजचं पाहूया, टुडेज पाहूया. विथ द हेल्प ऑफ मॅप्स. बरोबर, नकाशाच्या साह्यानं सध्या माणसं प्रवास करतात. गुगल मॅपच्या माध्यमातून माहिती आहे ना तुम्हाला, आपण गाडीमध्ये प्रवास करत असताना काय करतो? गुगल मॅप्स वापरतो. ओके, जर्नी इन कार्स, हेलिकॉप्टर्स, एरोप्लेन्स, इन्फॉर्मेशन इन geography बुक्स, ट्रॅव्हलॉजिस्ट travels by sea using powerful compass on the waters with the help of modern equipments. Equipments म्हणजे काय मुलांनो? साहित्य, like computer, internet. We have to help in journey today. But how people traveled in the past? ते पाठीमागच्या काळांमध्ये कसा त्यांनी प्रवास केला आपण पाहूयात. मेनली बाय ट्रॅव्हलिंग टू द प्लेस ऑन फूट. बहुतांशी त्यांनी काय केलं? पायीच प्रवास केला. और हॉर्सबॅक किंवा घोड्यांवरून त्यांनी प्रवास केला. बोट्स
और शिप्स जहाजामधनं किंवा नावामधनं, व्हायजेस समुद्र प्रवास, मॅग्नेटिक कंपास. मॅग्नेटिक कंपास माहिती आहे तुम्हाला, भूगोलमध्ये तुम्ही शिकलेला आहात. ओके. लुकिंग ॲट द स्काय अँड स्टार्स, आकाशाकडे पाहून आणि रात्री ताऱ्यांकडे पाहून त्यांना प्रवासाचा मार्ग सुचत असे. फाइंडिंग वे वॉज व्हेरी डिफिकल्ट अँड नेव्हर रॅकिंग टास्क. ते खूप धैर्यवान काम होतं त्या काळामध्ये प्रवास करणं. ओके स्टुडंट्स, वी आर गोइंग टू लर्न नेक्स्ट थिंग. सी हिअर, पहा मुलांनो, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड से वेदर ईच वन इज हिस्टॉरिकल ऑर फिक्शनल. खालील विधान आपल्याला वाचायचे आणि ही विधानं हिस्टॉरिकल मीन्स ऐतिहासिक और फिक्शनल मीन्स काल्पनिक. ऐतिहासिक आहेत का काल्पनिक ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. पहा, फर्स्ट सेंटेन्स इज हिअर. इंडियन मर्चंट्स यूज टू ट्रॅव्हल अक्रॉस द सीज मेनी कंट्रीज. म्हणजे उद्योग व्यापाराकरता भारतीय व्यापाऱ्यांनी अनेक देशांमध्ये प्रवास केला. हे कसं आहे, हिस्टॉरिकल आहे. आपण इतिहासाच्या माध्यमातून हे समजून घेण्याचा प्रयत्नही केलेला आहे. सिंदबाद द सेलर कम्प्लीटेड 7 voyages. सिंदबाद हा जो काही खलासी आहे याने काय केलंय, 7 वेळेस समुद्र प्रवास केला. हे कसं आहे, काल्पनिक आहे. नील आर्मस्ट्रॉंग लँडेड ऑन द मून इन द 20th century. 20व्या शतकामध्ये नील आर्मस्ट्रॉंगने काही चंद्रावर पाऊल ठेवलं. हिस्टॉरिकल आहे. अलाउद्दीन कुड फ्लाय ऑन हिज मॅजिक कार्पेट. तो जादूच्या कार्पेट चटईवरून असा तो फ्लाइंग करत होता. शक्य आहे काय? नाहीये, हे फिक्शनल आहे. पहा, अलेक्झांडर द ग्रेट conquered a number of countries before he came to India. भारतामध्ये येण्यापूर्वी त्यांनी अनेक देशांवर विजय मिळवला, परंतु आपल्या देशावर तो विजय मिळवू शकला नाही. मुलांनो, इतिहास याच्यासाठी अभ्यासायचा की आम्हाला इतिहासकालीन घटनांच्या माध्यमातून आमच्या पूर्वजांनी जे काही शौर्य गाजवलेलं आहे त्याच्यामधून आम्हाला काय करायचं, लेसन घेऊन पुढे आमचं जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण हे उदाहरण पाहिलंय मुलांना, अलेक्झांडरचं. हे हिस्टॉरिकल आहे. ओके. अशाच पद्धतीने बाकीचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल तुम्ही सांगायचे हिस्टॉरिकल आहे का फिक्शनल आहे. ओके, लक्षात आलंय मुलांना. आता पहा, आपल्याला ही जी काही स्टोरी आहे ही स्टोरी डिटेलमध्ये शिकायची आहे. जर्नी टू द वेस्ट. सी हिअर स्टुडंट्स, when we read the words journey to the west, we naturally start thinking about a journey to western countries like England and America. जेव्हा मुलांनो आपण जर्नी टू द वेस्ट हा शब्द वाचतो, पश्चिमेकडील प्रवास हा शब्द वाचतो, त्यावेळेस साहजिकपणे आमच्या मनामध्ये अशी गोष्ट येते की हा प्रवास इंग्लंड किंवा अमेरिकेसारख्या देशाचा असेल. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. परंतु वेस्ट पश्चिमी काय आहे, सापेक्ष कल्पना आहे. फॉर कंट्रीज टू अवर ईस्ट, आपल्या पूर्वेकडील जे काही देश आहेत त्यांच्यासाठी वी आर द वेस्ट. आपण कोण आहे त्यांच्यासाठी, पश्चिमेकडील आहोत. दिस पर्टिक्युलर जर्नी that we are going to read about was actually a journey from China to our own country. हा जो काही प्रवास आहे हा निश्चित असा प्रवास जो आपण वाचणार आहोत तो प्रवास चायनामधून आपल्या स्वतःच्या देशामध्ये म्हणजे भारतामधील केलेला हा प्रवास आहे. इट वॉज मेड बाय फेमस 7th century ट्रॅव्हलर इव्हॉन सॉंग. 7व्या शतकामधला प्रवासी इव्हॉन सॉंगनं हा जो काही प्रवास केलेला आहे त्या प्रवासाविषयीचं वर्णन आपण जर्नी टू द वेस्ट या नॉव्हेलमधनं, या कादंबरीमधनं आपण काय करणार आहोत, वाचणार आहोत. Dear students, whenever we read Journey to the West, this word, that time we naturally think about a journey to Western country like America or England. But students, West is a related term.
For countries to our east, we are western. And so why this journey, this particular journey that we are going to read about us, actually our own country. From China to our own country, it was made by famous 7th century travel Yvonne Song. See here students, next passage we are going to learn. In those days, traveling from China to India was not an easy task. In those days, which task was not easy? Correct. Traveling from China to India. In those days म्हणजे त्या दिवसांमध्ये ट्रॅव्हलिंग प्रवास करणं चायना टू इंडिया, चायनामधनं भारत देशामध्ये प्रवास करणं हे सोपं काम नव्हतं. One had to travel thousands of miles on foot or horseback. म्हणजे ज्याला कोणाला प्रवास करायचा आहे त्याला हजारो किलोमीटरचा प्रवास हा पायी किंवा घोड्यावर बसून करावा लागत होता. क्रॉसिंग डेझर्ट्स. डेझर्ट्स म्हणजे काय? वाळवंट. क्रॉस ओलांडणं, वाळवंट ओलांडून यावं लागत होतं. अनफॅमिलियर रिजन्स, अपरिचित भाग. युजिंग रोड्स फिअर बँडिट्स अँड रॉबर्स रूम्ड. अशा रस्त्यांवरनं त्यांना प्रवास करत होता की ज्या ठिकाणी डाकू किंवा लुटारू इकडं तिकडं भटकंती करत होते. म्हणजे ते काम धोकादायक होतं. हू डू इट? असं कोण करू शकला? बट युवॉन चॉन हॅड अ ड्रीम. परंतु युवॉनचा या प्रवासाचं काय होतं? एक स्वप्न होतं. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. इट वॉज लाईक अ पिलिग्रिम्स टू हिम. पिलिग्रिम्स म्हणजे काय मुलांनो? पिलिग्रिम्स म्हणजे धार्मिक प्रवास. त्याच्यासाठी ती एक धार्मिक प्रवास म्हणजे त्याच्यासाठी ती तीर्थयात्रा होते. लक्षात घ्या मुलांनो, अनेक देशांमधनं लोक आपल्या देशामध्ये का आले? स्टुडंट्स, आपण असं म्हणतो आपल्याकडे काय आहे? विविध परंपरांचा वारसा आहे आणि म्हणून त्या विविध परंपरा आम्हाला समजून घेतल्या पाहिजेत. इतर देशांमधले लोक आमच्याकडे का येत होते ही गोष्ट देखील आम्हाला समजून घेतली पाहिजे. हा जो काही लांबचा प्रदीर्घ प्रवास की जो अनेक दिवसांपर्यंत पायी करावा लागत होता, घोड्यावर बसून करावा लागत होता, वाळवंट ओलांडून करावा लागत होता, त्याचबरोबर पर्वतांच्या रांगा ओलांडून करावा लागत होता, अपरिचित विभागामधनं प्रवास करावा लागत होता की ज्या ठिकाणी डाकू आणि लुटारू फिरत होते. असा जो काही प्रवास आहे, असा प्रवास त्या काळामध्ये 7व्या शतकामध्ये का केला गेला? युवॉन शॉंगने हा प्रवास का केला? ओनली फॉर देअर वॉज वन रिझन्स. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. त्याला बुद्धांचं वाङ्मय, जे काही समृद्ध वाङ्मय, ज्या वाङ्मयानं जगाला करुणेचा, दयाचा वारसा दिला, हे वाङ्मय त्याला इंडियामधनं घेऊन जायचं होतं. आणि म्हणून त्याने जो प्रवास केला, तो प्रवास का म्हणून केला? ती तीर्थयात्रा संबोधून त्याने तो प्रवास केला. आणि या प्रवासामध्ये त्याला कोण सहाय्यभूत ठरलं, कसं ती गोष्ट त्याला ते मॅनेज करत आली, ती आपण पुढे शिकूया. नेक्स्ट पॅसेज वी आर गोइंग टू लर्न हियर. युवॉन चॉंग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. युवॉन चॉंग अंडरटूक. व्हाय डिड युवॉन चॉंग अंडरटेक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी? युवॉन चॉंगनं त्याचा हा जो काही प्रवास आहे तो का हाती घेतला? There was only one reason to follow his dream. To follow म्हणजे काय? पाठलाग करणं. His dream. त्याला त्याच्या स्वप्नाची पूर्तता करायची होती. मुलांनो, आम्हाला देखील स्वप्न पडतात, परंतु या स्वप्नांची पूर्तता करण्याकरता आम्हाला काय केलं पाहिजे? आम्ही जागरूक राहिलो पाहिजे. युवॉन चॉंग किती मुलांनो? तो 17 वर्ष आपल्या देशामध्ये राहिला, प्रदीर्घ प्रवास केला आणि बुद्धिस्ट स्क्रिप्चर, त्याने बुद्धांचं साहित्य या ठिकाणून घेऊन गेला. किती डिफिकल्ट प्रवास केला ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून आम्हाला देखील आमच्या ड्रीमचा फॉलो करण्याकरता काय केलं पाहिजे? आम्ही जागरूक असलं पाहिजे. सी हिअर स्टुडंट्स, फॉर 17 लॉंग इयर्स
प्रत्येक असे 17 वर्ष ही केप्ट ऑन ट्रॅव्हलिंग. तो प्रवास करत राहिला. सफरिंग म्हणजे त्रास सहन करणे. मेनी हार्डशिप्स, अनेक अशा अडचणींचा त्यांनी काय केला, त्रास सहन केला ऑन द वे, जाता जाता. He traveled across the Gobi deserts, then along the Tian Shan mountain range and on and on and on along the Silk Road through regions that are New Kazakhstan, Uzbekistan, Afghanistan and Pakistan before he came to India. In India he traveled to many parts and gathered many important manuscripts. पहा मुलांनो, हा इव्हॉन्सॉन यांनी हा जो काही अवघड प्रवासाची मोहीम हाती घेतली फक्त त्याला त्याच्या स्वप्नाची परिपूर्ती करण्याकरता. आणि पहा, तो 17 वर्ष भारत देशामध्ये त्यांनी प्रवास करत राहिला आणि गोबी डेझर्ट, गोबीचं वाळवंट, तसंच तियान सान माउंटन रेंज म्हणजे तियान सॅनच्या पर्वत रांगा आणि सिल्क रोड, तसंच कझाकिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या माध्यमातून तो आपल्या देशामध्ये आला. म्हणजे आपल्या देशात येण्यापूर्वी त्याला एवढा प्रदीर्घ प्रवास करावा लागला. इन इंडिया ही ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स, आपल्या देशामध्ये तो विविध भागामध्ये फिरला आणि गॅदर्स, गोळा केली इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट्स, अनेक असे महत्वाचे हस्तलिखित त्यांनी गोळा केली. Yuan undertook this difficult task. Only reason for this, he wanted to follow his dream. For 17 long years he traveled in our country. He traveled many parts of our country, and before to reach our country he traveled through Gobi deserts, Tian Shan mountain range, Silk Road, through regions that are now Kazakhstan, Uzbekistan, Afghanistan and Pakistan before he came to our country. He traveled. त्यांनी असा प्रदीर्घ प्रवास केला आपल्या देशात येण्यापूर्वी. ही जे आता कझाकिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान हे जे काय नाव वाचले ना, ही त्या काळात नव्हती. त्या काळातला याच्यापैकी बराचसा नव्हे, अनेक असा भूभाग हा आपल्या प्रदीर्घ अशा मोठ्या अशा भारत खंडामध्ये समाविष्ट झालेला होता. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. पुढे पहा आपण नेक्स्ट पॅसेज वी आर गोइंग टू लर्न हियर. द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट. द वे बॅक होम, परत जाण्याचा जो काही मार्ग आहे तो सुद्धा कसा होता, तेवढाच खडतर होता. बट युआन सॉन्ग मॅनेज टू रीच चायना सेफली अलॉंग विथ द स्क्रिप्चर्स. परंतु युआन सॉन्गनं हा प्रवास जमवला परत जाण्याचा कसा, एकदम व्यवस्थित पद्धतीनं, आणि तेही हे जे काही त्यांनी साहित्य घेतलं होतं ते साहित्य देखील सुरक्षित पद्धतीनं तो आपल्या देशामध्ये घेऊन गेला. दिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. आणि त्याची कशी होती, महान सिद्धी होती, महान प्राप्ती होती. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. जवळजवळ ते कसं होतं, अविश्वसनीयच अशी गोष्ट होती. So much so that people thought that the God and supernatural powers had helped Yuan Shang in his quest. आणि म्हणून त्याने जे काही जमवलं, युआन सॉंगने हे केलं, म्हणून लोक त्या काळामध्ये असं विचार करायचे की त्याला देवानं आणि काय अशा अद्भुत शक्तीनं त्याला तो प्रवास करण्याकरता मदत केलेली होती. This gave rise to many interesting folk talks. Folk talks म्हणजे काय, म्हणजे दंतकथा. आणि हे जे काही गोष्टी आहेत या गोष्टीच्या माध्यमातून अनेक अशा दंतकथेने काय केला, जन्म घेतला. दंतकथा उदयास आल्या. कंट्रीज later an epic novel called Journey to the West. अनेक अशा दंतकथांचा देशामध्ये जन्म झाला आणि त्याच्यातनं कुठली गोष्ट उदयास आली, जर्नी टू द वेस्ट ही कादंबरी उदयास आली. was written about these famous pilgrims. या अशा प्रसिद्ध अशा तीर्थयात्रेच्या माध्यमातून ही जी काही आहे जर्नी टू द वेस्ट ही कादंबरी पुढे लिहिण्यात आली. पुढे पहा.
द नॉवेल मेड यूज ऑफ मेनी ऑफ फॉल्क टेल्स. याच्यामध्ये अनेक असे काय आहेत जे काही दंतकथा आहेत, या दंतकथा किंवा लोककथा आपण म्हणूयात, लोककथांचा समावेश आहे. द नॉवेल अँड द स्टोरीज इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर. म्हणजे ही कादंबरी आणि त्याच्यामधले जे काही लोककथा आहेत ह्या सुद्धा खूप कसे आहेत, प्रसिद्ध झालेल्या आहेत. This novel tells us, next passage we are going to learn here, students. The novel tells us that there are many demons and evil powers who are eager to kill and gobble up the holy monk. म्हणजे पवित्र अशा साधू पुरुषाला गिळंकृत करण्याकरता ही आपला कादंबरी सांगते की त्या काळामध्ये अनेक असे राक्षस आणि राक्षसी शक्ती काय होत्या त्या काळामध्ये उपस्थित होत्या. आणि पहा, आणि त्यांना हा साधू पुरुषांना ठार करण्यासाठी काय केलं, त्यांनी प्रयत्नही केला. पुढे पहा आता, हू वुड सेव्ह देम, मग त्यांना कोणी वाचवलं? हू वुड व्हँक्विश द डेमन्स, त्या राक्षसांचा कोणी नाश केला? वेल, द गॅनियन डेटी हू इज द गॉडेस ऑफ मर्सी has seen to that she has assigned this task to 3 special people: Sun Wukong or the Monkey King, Zhu Bazi or Pixie, and Shao Jing or Sand Priest. काय झालं मुलांना? मग असा या साधू पुरुषाला कोणी वाचवलं? यस, गॅनियन डेटी, दयेची देवता. गॅनियन डेटी, गॉडेस ऑफ मर्सी. मर्सी मीन्स दया, दयेची देवता. या दयेची देवतेनं हे काम 3 अशा स्पेशल खास लोकांना नियुक्त करून दिलं. ते 3 लोक कोण? सन वुकुंग, त्याला दुसरं नाव काय? मंकी किंग, माकडांचा राजा, वानरराज. झू बाजी, त्याला दुसरं नाव काय? पिक्सी. अँड शाओजिंग, त्याला दुसरं नाव काय? सँड प्रिस्ट. काय? मातीचा काय? मातीचा साधू, सँड प्रिस्ट. नेक्स्ट पॅसेज वी आर गोइंग टू लर्न हियर, स्टुडंट्स. नाउ दिस 3 कॅरेक्टर्स आर नो सेंट्स. परंतु हे जे काही तिन्ही जे काही पात्र आहेत, हे तिन्ही पात्र म्हणजे काय? साधू पुरुष नव्हे. इन फॅक्ट, वस्तुतः दो they all have supernatural powers. जरी त्यांच्याकडे supernatural power असेल, अद्भुत अशी त्यांच्याकडे शक्ती आहे, तरी पण ते कोण नाहीयेत? ते साधू पुरुष नाहीयेत. They are known trouble makers. ते कसे म्हणून परिचित आहेत? एक त्रास देणारे व्यक्ती म्हणून ते परिचित आहेत. सो द गॉडेस हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन. हेवन मीन्स स्वर्ग. स्वर्गामधनं ते देवतांनी त्यांना काय केलं आहे? हाकलून लावलेलं आहे. थ्रोन देम आउट ऑफ हेवन. लक्षात आलं? हाऊएव्हर, असं असताना देखील द काइंड डेटी गॅनियन has offered each of them one supernatural power or one more chance. गॅनियन देवतेनं त्यांना आणखी एक अशी काय केली? मोर चान्स दिला, एक संधी दिली. इफ यू हेल्प द होली मॉन्क इन हिज पिलिग्रिम्स टू इंडिया, जर तुम्ही पवित्र अशा साधूला म्हणजे इव्हॉन सॉंगला त्याचा प्रवास, भारत प्रवासामध्ये त्याला मदत केली, तर मग काय पहा, इफ यू यूज युअर पॉवर्स फॉर दिस गुड वर्क, तुमची शक्ती जर या चांगल्या कामाकरता तुम्ही वापरली, देन यू मे रिटर्न टू द हेवन, नंतर तुम्हाला पुन्हा स्वर्गामध्ये घेतलं जाईल. दॅट इज वाय द 3 कॅरेक्टर्स हॅव ॲग्रीड टू बी इव्हॉन्शॉन्स डिसिपल्स. इव्हॉन्शॉन्सचे अनुयायी, डिसिपल्स मीन्स अनुयायी होण्याचं त्यांनी काय केलं? मान्य केलं. अँड टू हेल्प युवॉन्शॉन्ग इन हिज डिफिकल्ट जर्नी, आणि युवॉन्शॉन्गला त्याच्या या अवघड अशा प्रवासामध्ये त्यांनी काय केली? मदत केली. अँड शुअर इनफ, आणि खात्रीशीर पद्धतीने हे बघा, दे हॅव मेनी थ्रिलिंग, एक्साइटिंग अँड समटाइम्स ह्युमरस ॲडव्हेंचरस ऑन द वे टू द होली लँड इंडिया. भारत देशामध्ये
येत असताना त्याने काय केलं, अनेक असे खळबळजनक, एक्साइटिंग, थ्रिलिंग, चित्त थरारक अशा ह्युमरस म्हणजे विनोदी अशा गोष्टी, विनोदी असे साहस त्यांनी केले. Dear students, Yuan Song wanted to travel India, but that task was very difficult task. But who helped this difficult task to Yuan Song? Yes, Ghanaian deity, the goddess of mercy, helped Yuan Song in his difficult task, and she assigned this difficult task to help to support Yuan Song to three supernatural people who had supernatural power, and that three people was Zubazi, Monkey King, or Sand Priest Shao Jing. Okay, and how they helped Yuan Song in his difficult journey, we are going to learn next. The most powerful among the three disciples is Sun Wukong. त्या 3 डिसिपल्स म्हणजे त्या 3 अनुयायांपैकी सर्वात पॉवरफुल कोण होता, तर सर्वात पॉवरफुल होता सन वुकोंग. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. त्याच्याविषयी प्रत्येक गोष्ट कशी होती, ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. He was born when winds blew over a huge stone egg on the flower fruit mountain. लक्षात घ्या मुलांना, त्याचा जन्म झाला कुणाचा, सन वुकोंगचा. सन वुकोंगचा जेव्हा जन्म झाला तेव्हा पहा, when winds blew, तेव्हा वारा असं वाहत होतं. कुठून, ओव्हर अ ह्यूज स्टोन एग. कशावरून, प्रचंड मोठ्या अशा दगडी अंड्यावरून. कुठून, ऑन द फ्लॉवर फ्रूट, फुलांचाच काही फळ होतं, फुलांच्या फळासारखा जो काही पर्वत होता, फ्लॉवर फ्रूट नावाच्या माउंटेन वरून असं वारं वाहत होतं, तेव्हा त्याचा जन्म झाला. ही इज एबल टू ट्रान्सफर हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. म्हणजे 72 पद्धतीनं 72 प्रकारे त्याला त्याचं रूप परिवर्तित करता येतं. नॉट ओनली दॅट, बट ही कॅन ऑल्सो ट्रान्सफॉर्म ईच ऑफ हिज hair strands into any living or non-living things of his choice. त्यांनी 72 पद्धतीनंच नव्हे तर त्याच्या केस हेअर स्ट्रँड सुद्धा तो काय करत होता, वेगवेगळ्या पद्धतीनं तो परिवर्तित करू शकत होता. कशामध्ये, लिव्हिंग थिंग्स सजीवांमध्ये आणि नॉन लिव्हिंग थिंग्स निर्जीवामध्ये सुद्धा. आणि आणखी काय त्याच्यामध्ये अद्भुत शक्ती होत्या, त्याच्याकडे आणखी असे अद्भुत शक्ती असलेल्या कुठली गोष्ट होती ती आपण पाहूयात. सी या स्टुडंट्स, हिज HMV's गोल्ड बँडेड कगल इज ऑल्सो मॅजिकल. म्हणजे सोनेरी पट्टा असलेला त्याच्याकडे काय होती, एक काठी होती, स्टिक म्हणूया आपण, कगल असं त्याच्याकडे काय होता, एक सोरटा होता. आणि तो त्याच्यामध्ये काय मॅजिक होती ती आपण बघूयात. It can grow as big as a pillar supporting the sky, but at other times it becomes as tiny as a needle. म्हणजे क्षणामध्ये त्याचा जो काही हातामध्ये जी काही काठी होती ना, जी सोनेरी पट्टा असलेली काठी, ती काठी क्षणार्धामध्ये स्कायला पिलर होईल. बघा आता एवढी मोठी व्हायची आणि क्षणार्धामध्ये ती एवढी छोटी व्हायची, ती आपल्याला दिसणार सुद्धा नाहीये. बघा, अगदी सुईसारखी, एकदम छोट्या सुईसारखी ती छोटा ती काठी व्हायची. पुढे पहा, देन द मंकी किंग जस्ट इट अवे बिहाइंड हिज एअर. आणि तो काय करायचा, एवढी सुईसारखी व्हायची की तो त्याच्या कानाच्या पाठीमध्ये अशी ती खुर्चून ठेवायचा. सन वुकोंग कॅन ट्रॅव्हल thousands of kilometers in just one somersault. समरसॉल्ट मीन्स कोलांटिवडी. ते चित्रानं दिसते ना तुम्हाला, तर कोलांटिवडी अशा पद्धतीनं तो कोलांटिवडी घ्यायचा आणि त्या एका कोलांटिवडीमध्ये तो हजारो किलोमीटर एवढा काय करायचा, प्रवास करू शकतो. बघा अशी अद्भुत गोष्ट जर्नी टू द वेस्ट या कादंबरीमध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. ही कॅन वॉक थ्रू फायर.
तो कशावर चालू शकत होता? आगीमधनं चालू शकत होता. ट्रॅव्हल अंडर वॉटर अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल. त्याच्या इच्छेनुसार कुठल्याही ठिकाणी तो जाऊ शकत होता. पाण्यातनं तो चालू शकत होता. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज अ डायमंड. हिऱ्यासारखी कडक अशी काय होती त्याची बॉडी होती. सो नो वन अँड नथिंग कॅन इंज्युअर हिम. आणि त्यामुळं त्याला कोणीच दुखापत करू शकत नव्हतं. हिज गोल्डन गेट्स फेरी आईज हॅव एक्स्ट्रा विजन. एक्स्ट्रा माहिती आहे मुलांना? एक्स्ट्रानं काय होतं की आपल्या शरीरामधले जे काही पार्ट आहेत ते पूर्ण दिसतात. माहिती आहे तुम्हाला? मग असंच एक्स्ट्रा व्हिजन कुणाकडे होती? सन ओकुमकडं, वानर राजाकडे होती. हिज गोल्डन गेजी. गेजी म्हणजे काय मुलांना? दृष्टिक्षेप टाकणारी. त्याचे असे आगीसारखे असे कसे होते? डोळे होते. लक्षात आलं मुलांना? आणि त्यामुळं नो वन कॅन डिसीव्ह हिम. त्याला कोणीही फसवू शकत नव्हतं. ओके. Sun Wukong is brave and intelligent, but he is also a trickster. Sun Wukong हा कसा होता? शूर होता, बुद्धिमान आहे. तो शूर आहे, बुद्धिमान आहे, परंतु त्याच्याकडे कशी आहे? कुठली गोष्टी आहे? ती गोष्ट चांगली नाही, ती म्हणजे तो लबाड आहे. He loves to have fun. त्याला गंमत करायला फार आवडतं. And some of his superpowers help him to just that. आणि त्याची जी काही अद्भुत अशी शक्ती आहे, ती अद्भुत शक्ती त्याला त्या कामासाठी मदत करते. He has a vase which can suck in anything or anyone. त्याच्याकडे असे भांड आहे. वास मीन्स भांड. आपल्याला माहिती आहे वास मीन्स फुलदाणी. ही फुलं दिसतात ना तुम्हाला? ही फुलं तोडून वासमध्ये ठेवतात. हे आपल्याला माहिती आहे. पण त्याच्याकडे असं एक भांड होतं. त्याच्याकडे असं एक भांड आहे की त्या भांड्याच्या माध्यमातून तो कुठली गोष्ट त्याच्यामध्ये अशी आत वळून घेऊ शकतोय. बरोबर? एखादी वस्तू असेल किंवा कुठली एनिथिंग तो त्याच्यामधनं सकिंग करू शकतो. ही कॅन सिम्पली पॉइंट ॲट अ लॉक अँड ओपन इट. म्हणजे कुलपाकडे फक्त त्याने पाहिलं की तो काय करतो? तो ते कुलूप पाहता क्षणी आपल्याला कुलूप उघडायला काय करावं लागतं? चावी लागते. पण विथाउट चावी तो ते काय करतो? उघडतो. ही इज व्हेरी व्हेरी क्विक अँड कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी ॲट अ ब्लिंक. ॲट अ ब्लिंक म्हणजे क्षणार्धामध्ये तो खूप मोठा होतो आणि क्षणार्धात तो खूप छोटा होतो. यू कॅन इमॅजिन हाऊ ही मस्ट हॅव टीज्ड हिज एनिमीज युजिंग दिस ट्रिक्स. या युक्तीच्या माध्यमातून त्याच्या शत्रूला त्याने कसं फसवलं असेल, तो कसा फसवत असेल, ही कल्पना आपण याच्या माध्यमातून करू शकतो. If you want to read about the adventures that Sun Wukong and his companions had on the way, त्यांनी म्हणजे सन ओकुंगनं आणि त्याच्या सहकार्याने कशा पद्धतीनं साहस केलं हे जर आपल्याला वाचायचं असेल तर पहा. इन दिस इंग्लिश ट्रान्सलेशन, या इंग्रजी भाषांतराद्वारे ऑफ जर्नी टू द वेस्ट, सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न इन टू फिल्म्स. आणि याच्यामधले काही गोष्टी, त्या गोष्टीचं काय आहे, चित्रपटामध्ये देखील रूपांतरण झालेलं आहे. जर्नी टू द वेस्ट हा छान चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला सन ओकुंगचे जे काही साहस आहे ते साहस पाहायला मिळतील. ही गोष्ट आपल्याला असं सांगितलेली आहे पाहिजे पहा. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न इन टू फिल्म्स. व्हॉट वुड यू लाईक बेटर? तुम्हाला अधिक काय आवडेल पहा? टू रीड द हिस्टॉरिकल अकाउंट ऑफ युवन सॉंग्स. युवन सॉंग्सचं तुम्हाला ऐतिहासिक अशा गोष्टी तुम्हाला वाचायला आवडेल, किंवा ऑर टू रीड द फॅन्टॅस्टिक स्टोरीज ऑफ सन ओकुंग. तुम्हाला सन ओकुंगच्या म्हणजे ऐतिहासिक वर्णन, तुम्हाला ऐतिहासिक गोष्टी तुम्हाला वाचायला आवडेल, किंवा सन ओकुंगच्या साहसिक कथा तुम्हाला वाचायला आवडतात. मे बी यू शुड रीड बोथ टू फाइंड आउट व्हॉट यू लाईक बेटर.
तुम्हाला जे काही आवडतं ना, जे अधिक आवडतं, तुम्ही दोन्ही एक काय करू शकता, वाचू शकता. पहा, हॅपी रीडिंग तुमच्या वाचनाकरता काय तुमचं स्वागत आहे. बेस्ट विशेस फॉर युअर हॅपी रीडिंग. ओके स्टुडंट्स, नाव वी आर गोइंग टू लर्न पॉइंटर ऑफ दिस स्टोरी. इंग्लिश वर्कशॉप ऑफ दिस स्टोरी. आपण इंग्लिश वर्कशॉप या स्टोरीचं पाहूया. पहा, लिस्ट ऑल द पर्सन्स अँड कॅरेक्टर्स मेन्शन्ड इन द स्टोरी, विच ऑफ देम आर रिअल, विच आर इमेजिनरी. या गोष्टीमध्ये असणारे काही सर्व पात्र, त्या सर्व पात्रांची आपल्याला यादी करायची आणि ते इमेजिनरी, काल्पनिक का रिअल आहेत ते आपल्याला पाहायचं. पहा इथं, युआन सॉन्ग रिअल, गॅनियन डेटी कशी आहे, इमेजिनरी आहे. सन उकुम और मंकी किंग इमेजिनरी आहे. झूबाजी और पिक्सी हे कसं आहे, इमेजिनरी आहे. शाउजिंग और सॅड प्रिस्ट हा सुद्धा कसा आहे, इमेजिनरी आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला पाहायचंय पहा, ट्रू और फॉल्स. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर राईट और रॉंग. पहा इथं एक मी तुम्हाला सांगतोय, बाकीचे तुम्हाला पूर्ण करायचे. पहा, द नॉवेल जर्नी टू द वेस्ट इज अबाउट अ जर्नी टू वेस्टर्न कंट्रीज लाईक इंग्लंड अँड अमेरिका. इंग्लंड किंवा अमेरिकेसारख्या पाश्चिमात्य देशांच्या संदर्भातली ही गोष्ट आहे का? कसं आहे सांगा बरं. रॉंग. बाकीचे सेंटेन्स तुम्ही कंप्लीट करणार आहात. ओके, राईट द ऑपोजिट ऑफ फॉलोइंग. खालील जे काही शब्द दिलेले आहेत मुलांना, या ठिकाणी माझ्या खाली दिसतंय ना मुलांना तुम्हाला, त्या ठिकाणचं क्वेश्चन मी रीड करतो इथं. पहा, तुम्हाला काय करायचंय, अपोजिट वर्ड्स आहेत त्याची तुम्हाला काय करायची आहे, ती शब्द लिहायची आहे. पहा, अनसेफ, सेफ. लक्षात आलं? अनइम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट. अनइंटरेस्टिंग, इंटरेस्टिंग. अननोन, नोन. अनकाइंड, काइंड. Unintelligent, intelligent. Okay students, next question we are going to learn here students. Third question is here. Write any 5 features of Sun Ukum's characters that you like best. तुम्हाला सन उकुमचे जी काही व्यक्तिरेखा आहे, या व्यक्तिरेखामधील सगळ्यात अशा ज्या काही गोष्टी तुम्हाला आवडतात, त्या आवडलेल्या गोष्टीची वैशिष्ट्य तुम्हाला लिहायचे. सन उकुम नेमकं काय काय करत होता त्याचं तुम्हाला वर्णन करायचं, लिहायचंय. पहा, पहिल्यांदा कॅन वॉक थ्रू फायर. तो आगीमधनं चालू शकत होता, बरोबर. कॅन ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफिकल्ट डिफरंट वेज. तो 72 पद्धतीनं स्वतःला काय करत होता, ट्रान्सफर करू शकत होता. कॅन ट्रॅव्हल थ्रू thousands ऑफ किलोमीटर्स इन 1 somersault. बरोबर. दुसरी, हिज आईज हॅव एक्स्ट्रा विजन. लक्षात आलं मुलांना? म्हणजे कुठल्या अशा अद्भुत गोष्टी सन उकुम मध्ये होत्या, ह्या गोष्टींचं आपल्याला काय करायचं, लिस्ट करायची. पहा, रीड ॲज बिग ॲज पिलर. वाचायचं आपल्याला कसं, ॲज बिग ॲज पिलर, खांबासारखा, ओके, मोठा. ॲज टायनी ॲज निडल, सुईसारखा छोटा. Now write more such phrases using your imagination. तुमची कल्पना शक्ती वापरून तुम्हाला काय करायचं, आणखी शब्द समोर लिहायचे. जसं की as big as giant. ओके, as big as an elephant. असं तुम्हाला कंप्लीट करायचंय. as tiny as a raindrop. ओके स्टुडंट्स, आता बाकीच्या गोष्टी तुम्ही कंप्लीट करणार आहात. ही इंटरेस्टेड स्टोरी तुम्ही शिकलेला आहात. ही स्टोरी मुलांना पुन्हा पुन्हा पहा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि माय इंग्लिश गुरुजी चॅनलमधल्या आणखी काही मजेदार गोष्टी पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके स्टुडंट्स, ऑल द बेस्ट. सी यू अगेन.